तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचं मोठं विधान. गोरेगावातील नव्याने बांधलेल्या वसाहतींची बिले म्हाडाने थकवली. महापालिकेकडून इमारतींना 35 लाखांची पाण्याची बिले थकीत असल्याच्या नोटिसा. एकीकृत निवृत्ती वेतन योजना 1 एप्रिल पासून लागू होणार. 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी नवा पर्याय. जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये मिनी बसचा अपघात 14 जण खरतर या अपघातात जखमी झाले तर जखमींवर उपचार सुरू. टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांडमध्ये मोठी अपडेट. विमा ग्राफिक्स कंपनीचे मालिक नितेन शाह हिंजवडी पोलीस स्टेशनला हजर तर निष्काळजीपणाबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची शक्यता. चाळीसगाव बाजार समितीत धान्य आवक वाढली. दर घसरलेले आहेत. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धान्याच्या दरात 300 ते 400 रुपयांची घसरण. मुंबईत काँक्रिटीकरणासाठी जागोजागी खोदले रस्ते खोदल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास तर पालिका आयुक्तांनी आदेश देऊनही रस्त्यांची कामं रखडली आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढण्यासाठी याचिका. सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांची मुंबई हायकोर्टात याचिका तर राष्ट्रीय विशेष दर्जा काढण्याची मागणी. सतीश भोसले उर्फ खोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी. पोलिसांनी केली होती 5 दिवसांच्या कोठडीची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 एप्रिल रोजी श्रीलंकेला भेट देणार. बँकॉकमध्ये होणाऱ्या 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत होणार सहभागी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.